अपाला ही महर्षी अत्री ऋषींची एकुलती एक कन्या होती. ती अतिशय बुद्धिमान होती. वडील अत्री आपल्या गुरुकुलात ज्ञानदानाचे कार्य करत होते. ते विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवत असत तेव्हा आसपास खेळणाऱ्या अपालाच्या कानावर ते सहज पडत असे. ते सहज कानी पडलेले अनेक श्लोक, वेदातील ऋचा तिच्या तोंडपाठ झाल्या होत्या. तिची ग्रहणशक्ती प्रचंड होती. ती एकपाठी असल्याने सर्व गोष्टी एक दोनदा ऐकल्या की तिला पाठ होत असत. त्यामुळे लहान वयातच तिचा चारही वेदांचा अभ्यास पूर्ण झाला होता. दिवसेंदिवस अपाला मोठी होत होती. ती दिसायला अत्यंत सुंदर, बुद्धिमान होती. पण लहानपणीच तिला त्वचारोग झाला होता. तिच्या अंगावर श्वेतकुष्ठाचे काही डाग होते. लहानपणी अपालाला या गोष्टीचे काही ज्ञान नव्हते. तिला काही कळतही नव्हते. मात्र ऋषींच्या काळजीचा तो एक फार मोठा विषय झाला होता. आता अपाला हळूहळू वयात येऊ लागली. तशी तशी ऋषींना तिच्या विवाहाची काळजी भेडसावू लागली. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण अनेकांनी तिला नकार दिला. तरुणपणामुळे अपाला आता खरं खूपच सुंदर दिसत होती. तिचा चेहरा खूप आकर्षक होता. पण पण तिच्या अंगावर असलेले पांढरे डाग तिच्या सौंदर्याला उणीव आणत होते आणि त्यामुळेच तिचा विवाह होत नव्हता. अपालाला आपल्या पित्याची चिंता कळत होती, पण ती तरी काय करणार होती. ती त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून त्यांचे मन रिझवण्याचा प्रयत्नही करीत असे. पण दिवसेंदिवस ऋषींची काळजी वाढतच होती. कोणीच वर तिच्यासाठी योग्य होत नव्हता म्हणण्यापेक्षा कोणीच वर तिला वरण्यास तयार होत नव्हता. पण एक दिवस काय झाले, त्यांच्या आश्रमात कृशाश्व नावाचे ऋषी आले. अत्री ऋषींनी त्यांचे स्वागत केले आणि आपल्या कन्येच्या म्हणजेच आपल्या अपालाच्या विवाहाचा प्रस्ताव त्यांच्या पुढे मांडला. कृशास्व ऋषींनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. ते अपालाच्या मोहक चेहऱ्यावर आकर्षित झाले होते. तसेच तिची बुद्धिमत्ता, तिचे वेदांचे ज्ञान याही गोष्टी त्यांना आवडल्या होत्या. कृशाश्व व अपाला यांचा विवाह झाला. दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. अपाला आपला पतिधर्म उत्तम प्रकारे सांभाळत होती. मात्र काही वर्षातच अपालाचा त्वचारोग खूपच वाढला. तो तिच्या शरीरावर सर्वत्र दिसू लागला. ते पाहून कृशाश्व ऋषींना ती आवडेनाशी झाली. सकाळी उठल्यापासून दिवसभर तिला पाहणे त्यांना अगदी नकोसे वाटू लागले. ते तिचा तिरस्कार करू लागले. शेवटी अपाला आपल्या पतीचे घर सोडून आपल्या पित्याच्या घरी म्हणजे अत्री ऋषींकडे परत आली. मग अत्री ऋषींनी तिला तप करण्यास सांगितले. त्यासाठी नियमित आहार, अध्ययन, उपासना आणि योग्य निद्रा यांच्या साह्याने तुझ्यावर उपचार होऊ शकतो. या गोष्टी तप करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत, कारण अशा संतुलित वागण्याने मनावर नियंत्रण मिळवता येते. या गोष्टीचे नियमित पालन केल्याने तुझा उद्धार होईल. अपालाने आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानून इंद्राची तपश्चर्या करायला सुरुवात केली. तिची तपश्चर्या मनापासून सुरू होती. ती रोज सकाळ संध्याकाळ सूर्याला अर्घ्यही देत असे. तपाचे सामर्थ्य हळूहळू वाढत होते. ती सर्व दुर्बलतेवर हळूहळू मात करत होती. तिचे तपस सामर्थ्य वृद्धिंगत होत होते. तिच्या तपस सामर्थ्याने इंद्र तिला प्रसन्न झाला. इंद्राला पाहून अपालाने अत्यंत मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने त्यांना नमस्कार केला. तिला माहीत होते की इंद्राला सोमरस आवडतो. तिने त्याचे स्वागत करून त्यांना सोमरस अर्पण केला. ते पाहून इंद्राला फारच आनंद झाला. त्यांनी सोमरसाचा स्वीकार केला आणि अपालाला वर मागण्यासाठी सांगितले. तेव्हा हात जोडून अपाला म्हणाली, माझे हे शरीर दोषरहित व्हावे, ते रोगमुक्त व्हावे, मला आरोग्यदायी जीवन लाभावे,
ज्यामुळे माझे पिता चिंतामुक्त होतील, तसेच माझे पती मला पुन्हा प्राप्त होतील. इंद्राने अपालाच्या शरीरावर हात फिरवला. तिला दोषरहित व आता अपाला पहिल्यासारखी आकर्षक झाली, शिवाय ती दोषरहितही झाली. तिने इंद्राला नतमस्तक होऊन नमस्कार केला, त्याला पुन्हा पुन्हा अशी धन्यवाद दिले. इकडे कृशाश्व पण आपल्या अपालाच्या आठवणीने दुःखी झाले होते. त्यांना असे वाटले की आपण आपल्या पत्नीचा त्याग करायला नको होता. शेवटी पश्चाताप होऊन ते अत्री ऋषींच्या आश्रमात अपालाला परत नेण्यासाठी आले होते. त्याच वेळी अपाला पण आपली तपश्चर्या पूर्ण करून इंद्राच्या कृपेने दोषमुक्त होऊन आश्रमात परत आली होती. कृशाश्व म्हणाले की मी तुझ्याशी असे वागायला नको होते. मी तुला परत नेण्यासाठी आलो आहे. तू माझ्या बरोबर परत येशील ना? कृशाश्वने अपालाकडे पाहिले, तेव्हा तिचे सौंदर्य पाहून त्यांचा विश्वासच बसेना. त्यांच्या मनात आले की वास्तविक सौंदर्य माणसाच्या आचरणात आहे, ते शरीराच्या रंगारूपावरून ठरत नाही. त्यांनी अपालासह अत्री ऋषींना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ते आपल्या आश्रमाकडे आनंदाने निघाले.